घावणे आहे, तिथे कट वडापाव. कट वडापाव ही एक वेगळी डिश आहे जी कोकणातलं स्ट्रीट फूड आपण म्हणू शकतो. येस, ऍब्सोल्युटली. सो हे कोकणातलं स्ट्रीट फूड आहे. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, मिसळ पावचा. हे मध्ये मध्ये असं सुरू असणार आहे, त्यामुळे चालेल, माफ करणार चालेल. basically. सो कट वडापाव साधारणपणे कोकणात जर स्ट्रीट फूड किंवा अगदीच बाहेर खायला जायचं आणि असं काहीतरी स्नॅक्स खायचंय तर हा पदार्थ तुम्हाला सगळ्यात जास्त मिळेल. म्हणजे मुंबई, नाशिक, कोल्हापूर या साईडला जेवढी मिसळ मिळते त्याच्यापेक्षा जास्त कट वडापाव हा कोकणाच्या भागात जास्त मिळतो. वाव. सिंपल उसळ की तर्री आणि बटाटा वडा. सो लोकांना कट वडा म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की तो कट केलेला वडा, तर तसं नाही आहे. मला हा प्रश्न येतो, पण असं नाहीये. तो बटाटा वडा आहे, त्यासोबत तर्री आहे आणि त्याच्यासोबत पाव आहे. अरे वा, क्या बात आहे. स्ट्रीट फूड आहे. म्हणजे हे सगळे बाकीचे पदार्थ जेवढे घरगुती आणि जेवढे काय म्हणतात क्लोजर टू रूट्स आहेत, तेवढाच एक थोडा मॉडर्न टच किंवा त्यातला त्यात एक चमचमीत अजून एक टच द्यायचा प्रयत्न आम्ही याच्यामध्ये केलाय. क्या बात आहे. म्हणजे आपण बोलतोय पण जर ते असं इथे ठेवलं तर मजा येईल. हो, Yes. yes, yes. तर तुला असं टिपिकल मी कोकणी स्टाईल मध्ये ए जिला व्हायस कटोडा लाव रे, आडा आडा आडा. हे पण कटोडा कमाल आहे. म्हणजे आणि मला सांगायला आवडेल की आपल्याकडे आता बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे, शिवाजी पार्क. तर तिकडे सगळे वॉक करून आले ना, तिकडे कॅलरीज बर्न करून आले की इकडे कटोडा खायला स्पोर्ट्स शूज मधली गर्दी असते माणसांची. क्या बात आहे. हा, सो तो एक आपल्याकडे रतीब आहे कटवडापाव. आणि तू दुसरं जे खाली वाचतेस तो पदार्थ. घावणे. क्या आणि बात चाय आहे. घावणे. चाय घावणे. आता मी प्रसादाचा शिरो म्हणतो, तर मुद्दाम त्याचं नाव प्रसादाचा शिरो असं ठेवलंय. प्रसादाचं शिरो. शिरो, अच्छा. म्हणजे काय वेगळेपणा आहे या शिऱ्यात आणि इतर शिऱ्यामध्ये जो आम्हाला रेस्टॉरंट मध्ये मिळतो? हे बघ, आता याच्यात गंमत अशी आहे, खूप जण ते रिलेट करतील की आपण बाहेर जे शिरा वगैरे खातो तो पायनॅपल शिरा आणि असे इतर बरोबर. साऊथ इंडियन स्टाईलचे शिरे खूप मिळतात, फळफळीत शिरे असतात किंवा काय. तर आम्हाला असं दोघांनी असं वाटायचं की, आणि बरं दोघांचे एका याच्यावरती आम्ही आलो की पूजेला आपण जातो पुढे कोकणात, तर गणपतीत पूजा असतात. बरोबर. तर पूजेला गेले की शिरा आपल्याला सर्व केला जातो. हो. तो एवढूसा असा हातावर इतका कमाल असतो ना ग, मस्त तो असतो. परत घ्यावा असा वाटतो. तर वडील लहान असताना मारायचे, जेवण नाही शिरा आहे तो, जेवण वेगळं आहे. मग हा शिरा मुबलक प्रमाणात मिळाला तर मला पानात, तर त्याच्यातनं असं झालं की यार आपण हाच सर्व करूयात ना. म्हणून तो नॉर्मल शिरा नाही आहे आणि तो प्रसादाचा शिरो आहे. म्हणजे त्याच्यात तू केळं आणि जे 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 आपण गोष्टी शिरामध्ये अच्छा, म्हणजे तो तसाच बनतो इकडे. तसाच एक्झॅक्टली तसाच आहे. आणि आपल्याकडे गुरुवार असेल, मंगळवार असेल, लोकांकडे घरी काय काय कार्यक्रम असतात, देवाचे काही विधी असतात, तर इकडनं शिरा आपला बळकने जातो, कारण त्यांना ते फिलिंग मिळतं की तसाच शिरा चाललाय. तर तो तसा शिरा आहे. आणि हा शिरा तुला, म्हणजे मी सांगतो की तुला फक्त घरात मिळणार, कोकणातल्या रेस्टॉरंटमध्ये नाही कोणी सर्व करत असा शिरा. ऍब्सोल्युटली. म्हणजे तसा शिरो, प्रसादाचा शिरो जसं तुम्ही नाही. म्हणताय तसा तर अजिबातच म्हणजे बाहेर बघ ना, चॉकलेट शिरा, पायनॅपल शिरा, असा साऊथ इंडियन डिशेस खूप आहेत. पण मग असं वाटलं की आपण त्यांचा मोह टाळून आपण आपल्याकडचं येऊयात ना, आणि एक्सेप्ट केला लोकांनी, खूप स्वीकारलं. म्हणजे आपल्याकडे खूप असे आता सध्या खूप कस्टमर येतात, त्यांचे रोज संध्याकाळी तो एक शिराचं पार्सल एक डेफिनेटली आहे. आणि आम्हाला तर माहिती आहे की हे आले की त्यांना एक शिरा पार्सल हे रतीब झालेलं आहे आता सध्या. क्या बात आहे. मग एक आवाज प्रसादाचा. एक शिरा. एक शिरो आण रे प्रसादाचं. बरं, मी आता सध्या मेन्यू एक्सप्लोअर करते कारण मला फार इंटरेस्टिंग गोष्टी इथे दिसत आहेत. जसे सुरण आहे, केळीचे काप आहे, बटाट्याचे काप आहे, वांगी काप आहेत. सो खूप वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे हे असं वाटतं ना की घरी बसून आपण जेवतोय ना, आज भाजी नाही करायची, आज बटाट्याचे काप आपण करूया, मुलांना डब्यात तेच देऊया. सो असा झोन आहे. तर पूर्ण असा घरचा एक हे कॉम्बो पण आपण तसंच डिझाईन केलं. म्हणजे वर्षानुवर्ष तू तुझ्या घरी कोकणातला असल्यामुळे तू हेच सगळं खाल्लं असशील. आणि म्हणजे आपल्या घरी जेव्हा, आता मी पण कोकणातली असल्यामुळे जेव्हा एखादा नॉन मराठी कुणीतरी येतो जेवायला, तेव्हा त्यांना असं ही चवच इतकी वेगळी वाटते ना. तर मला एक सांग ना, तुझ्या आईच्या हातचं तुला सगळ्यात बेस्ट, तुझं फेवरेट आवडीचं काय? सी, लहान असताना शाळा असायची, पटकन झटपट काहीतरी मिळावं म्हणून आईच्या हातची डाळ भात बटाट्याची भाजी. डाळ भात बटाटा हा कॉमन हे. सो हे खरं तर आईच्या हातच्या पदार्थांच्या लिस्ट मधलंच आहे. आई अप्रतिम घावणे बनवते, उसळ, आंबोळी उसळ असते गोपाळकालाच्या रात्री, आदल्या रात्री कृष्ण जन्माला. तर हे सगळं आईच्या हातचंच आहे. आणि लकीली ही पण कोकणातली असल्यामुळे ना, त्याच्यात खूप एक काय म्हणूया आपण त्याला, कॉमन आवडी निघाल्या. आता यात पण गंमत बघ अशी आहे की ही देवगडची आम्ही कुडाळातले, हायवेच्या अलीकडे पलीकडे आमची गाव आहेत.
तर आमच्या दोघांच्या जेवणाच्या पद्धतीमध्ये पण फरक आहे. फरक माझ्या आहे. आईची Absolutely. पिठी वेगळी असते, हिच्याकडची पिठी वेगळी आहे. आणि आम्ही मागे पण एका मुलाखतीत म्हटलं होतं की आम्ही असं क्लेमच करत नाही की हे ऑथेंटिक आहे, Right. कारण तुझ्या घरी पण हे उत्तमच बनत असणार आहे, लक्षात घे. करेक्ट. कारण हे प्रत्येकाच्या घरचं आहे ना. आणि प्रत्येकाच्या घरची चव थोड्याफार फरकाने बदलते. Of म्हणजे course. तुम्ही खोबरं जास्त घालताय का कमी घालताय ह्याच्यावरही बरीचशी गणितं बदलतात. आता Correct. काळ्या वाटण्याच्या उसळीमध्ये काही लोक टोमॅटो घालतात, आम्ही नाही घालत. सो ते थोडेफार फरक आहे जे प्रत्येक Correct. ह्याच्यामध्ये असणार आहे. त्यामुळे आम्हाला क्लेम नाही करायचं की हे असंच असतं, नाही. हे आमच्याकडे आम्ही असं बनवत आलो, लार्जली असं बनवलं जातं. सो दिस इज व्हॉट वी आर प्रेझेंटिंग. तो अँगल आहे. करेक्ट. पण मग आईची किती इन्व्हॉल्वमेंट या सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणजे तुझ्या रेसिपीज मध्ये किती इन्स्पिरेशन? या रेस्टॉरंटचं पुरतं म्हणतेस का? हा, म्हणजे इन्स्पायर्ड फूड आहे का आईकडून? किती इन्स्पायर्ड आहे हे सी, सगळं? टू बी ऑनेस्ट, आता थेट जरी इन्स्पिरेशन नसलं, म्हणजे या सगळ्या प्रोसेसमध्ये ती फार ऍक्टिव्ह नसली, कारण तिच्या आधारपर्यंत तिचं सगळं हे, तरी हे नकळतपणे तिचे, हिच्या आईचे, माझ्या आईचे संस्कारच आहेत ऑफकोर्स, कारण तिकडनंच आले. बरोबर. सो मी जेव्हा पिठी भात कापा खाताना जे म्हणालोय की पिठी भात, ते आईचं जेवत होतो ना मी, म्हणजे नकळतपणे जे खाऊन आलंय. आणि मला खूप सांगायला आवडेल की लकीली ही पण खूप चांगली सुगरण लाभली. म्हणजे ती कॉर्पोरेट आणि सगळं तिचं वेगळं, ऑल टुगेदर वेगळं करिअर आहे, पण तिला पण तिच्या आईचं ते सगळं आलं. आणि ती पण तितकंच कमालीचं हे करते. आता तू बऱ्याचदा कधी रॅन्डम केव्हा तरी येशील ना, तर ही आतमध्ये असते घावणे करत किंवा सगळं. तर हे सगळं हिला सुद्धा हीच सगळं बनवते रादर. त्यामुळे हा मेनू पण डिझाईन करण्यामध्ये हिचाच रादर सिंहाचा वाटा आहे की काय कसं असणार आहे. आमच्याकडे त्या दिवशी एक ताई आल्या होत्या. त्या म्हणाला मी 25 का 30 वर्षांनी शिरवाळे खाल्ले. माझी आजी बनवायची. आणि आय एम नॉट लाईंग डोळ्यात पाणी की होतं. त्या ऍक्च्युली रडत होत्या. मला स्वतःला असं झालं की बापरे, म्हणजे 25 ते 30 वर्षांनी शिरवाळे खाल्ले त्या म्हणाल्या. इमोशन्स असतात ना, कारण हा पदार्थ नाही मिळत. मला स्वतःला नाही मिळत. भयंकर आवडतो. मला सुद्धा नाही मिळत कुठे. नाही मिळत. त्यामुळे जर आणि ह्यातले म्हणजे लकीली आम्ही मागे पण असं म्हणालो होतो की लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडतं. आमच्याकडे खूप 1-2 लहान मुलं आहेत, ती पण दरवेळेला येतात. त्यांचे मेन्यू आता आम्हाला सगळ्यांचे पाठ झाले. ते काय खायला आवडतं. एखादा असं पदार्थ जे तुला असं वाटतं की खूप अंडररेटेड आहे आणि पण ते कमाल चविष्ट आहे, टेस्टी आहे, पण ते खूप अंडररेटेड आहे असं तुला वाटतं? एक्झॅक्टली हे 2 पदार्थ जे आहेत ना, पिठी भात कापा आणि मालवणी वडे उसळ. आता हे वडे उसळ जे आहेत ना, मी नॉनव्हेज खातो, आपण जे कोंबडी वडे खातो की नाही, मग आता बोलताना मला तोंडाला पाणी सुटले. सो कोंबडी वडे खात असताना जे फिलिंग मिळतं साधारणतः हे कोंबडी वडे सारखंच आहे. म्हणजे यात फक्त ही उसळ आहे. म्हणजे तू जर डोळे बंद, मला सांगायला आवडेल, मी मागे या किस्सा सांगितलं होतं. पल्लवी पाटील आपल्या ऍक्ट्रेस फ्रेंड माझ्या घरी आली होती आणि पल्लवीला आमच्या आईने घावणे उसळ खायला दिली. तर गणपतीत काय वगैरे आली होती. तर मला तिने सेकंड सर्विंगला मला म्हणली, आईला म्हणली, काकू मला त्याला यावेळेला फोडी द्या. तर तिला म्हटलं चिकनचे पल्लवी, म्हटलं नॉनव्हेज नाही आहे, व्हेज आहे. तर ते तसंच आहे. तर हे फार लोकांपर्यंत गेलेलं नाही. म्हणजे ऑफकोर्स आपल्या कोकणातल्या वडे माणसांना आणि माहिती आहे. काळे वाटाणे. म्हणजे आपल्याकडे जी माणसं आहेत ना, ते ऑर्डर मध्ये कशी करतात, एक कोंबडी वडे आणि उसळ. अरे म्हणलं कोंबडी नाही, अहो तेच वडे आणि उसळ. कोंबडी वडे वडे. हे आणि लोकांना पिठी पाठ भात झालं. कापा हे कॉम्बिनेशन जे आहे ना, किंवा डाळ भात कापा, हे 2 जे आहेत ना, हे अशी माणसं ती मी रोज खाईन असा वर्ग आहे. मी रोज खाऊन, मी बाहेरचे पिझे बर्गर आणि हे खाण्यापेक्षा मी रोज खाईन. आणि तू ही डाळ आता येईल, वाटपाची डाळ, तुला कोकणातली आहेस, Yes. तो खाऊन ते जे फिलिंग मिळतं ना. सो मला वाटतं हे 2 पदार्थ अंडररेटेड आहेत, हे लोकांपर्यंत जायला पाहिजे. करेक्ट. आणि महत्वाचं म्हणजे हे टेस्टी पण आहे आणि हे हेल्दी पण आहे. नाहीतर मोस्ट ऑफ द टाइम आपण असं बघतो की अरे मस्त टेस्टी आहे, पण ते हेल्दी नाहीये किंवा ते हो. जंक आहे, त्यामुळे आपण ते खाऊया हो. नको. पण यातलं काहीही असं नाहीये की जे जंक आहे किंवा जे हेल्दी नाहीये. त्यामुळे हे आपलं दररोजच्या घरी जे बनतं तेच हो. आहे. आणि खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे एक, ती म्हणजे जर तुम्हाला पिठी भात, बटाट्याची कापं, कुरडई आणि एक प्रॉपर प्लेट फक्त 175 रुपये, म्हणजे मला असं वाटतं हायेस्ट रेट 175 रुपयेच दिसतोय मला इथे जवळजवळ. हो. 75चा कॉम्बो आहे सगळा. सो खूपच स्वस्त. आणि मला असं वाटतं ना, हे पुण्याचं काम करतो. पण खरं सांगतो, कोकणातलं. म्हणजे सॉरी मी इंटरप्ट केलं. मला खूप जण असं म्हणतात, काय मग आता ऍक्टिंग सोडली का? म्हटलं नाही, असं नाही का म्हणू, ऍक्टिंग आहे माझा सुरू. पण ना याच्याकडे ना, आम्ही सकाळी जेव्हा हे शटर उघडतो ना, तर माझ्यासाठी मी रंगमंचाचा पडदा उघडलेला असतो. खरं सांगतो, विश्वास ठेव माझ्यावर.
आणि जेव्हा हे सगळे येऊन छान खातात ना सगळे येऊन, आणि त्यांचा ती जी तृप्तीचा जो एक ढेकर किंवा ते जे स्माईल असतं ना, मला खरं वाटतं की मी आज टाळी घेतली, आज लाफ्टर घेतला. आम्ही दोघे एवढे हॅपी असतो ना. खरंय. सो मी जे नाटकात जे करतोय, लोकांना सर्व करणं, आनंद देणं, हे तसंच मला वाटतं. मी हे तितकंच इक्वली एन्जॉय करतो. आता मी तालीम संपवून इकडे आलोय, कारण मला आनंद आहे.